महत्त्वाची आहे। विराट कोहली याला आपण बऱ्याच वेळा ऐकलंय, पाहिलंय, वाचलंय, परंतु लक्षात घ्या मित्रांनो, कितीही मोठा झाला खेळाडू, कितीही करोडो रुपयांचा मालक जरी असला तरी आज सुद्धा तो सकाळी 7 वाजता नेटमध्ये असतो। हे शिकण्यासारखं आहे। दोन्ही सलामीचे फलंदाज मात्र आता मैदानावरती गेलेले आहेत। आमचे गुणलेखक ऑफलाईन स्कोरर प्रितेश म्हात्रे, आमचे ऑफलाईन स्कोरर, यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार। सलामीचा फलंदाज आपण पाहतोय अभिजित ठाकूर, अर्थात छोट्या या नावानं ओळखला जाणारा, आणि त्यांच्या समवेत असतील यज्ञेश ठाकूर कर्णधार। पंडित शूटर्स 8943 विपक्ष द्विक स्पोर्ट्स उरण या दोन संघादरम्यान आजच्या या चौथ्या दिवसातील चौथ्या पर्वातील पहिला सामना रंगतोय। यज्ञेश ठाकूर विपक्ष सोहेल धार पवार असा हा सामना अप्रतिम होणार, रोमांचकारी होणार, रोमहर्षक होणार यात मात्र शंका नाहीये। दोन्ही संघांमध्ये एकापेक्षा एक नामवंत आणि गाजलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। काही क्षणातच सामन्याला सुरुवात होईल आणि या सामन्याचं धावतो समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। धन्यवाद। थँक्यू सो मच सर। प्रेक्षक विचारतात की आजच्या या सेशन मध्ये दुसरा संघ आणि दुसरे संघ कोणते असणार आहेत, आपण जरूर अपडेट करूया। रुद्र स्पोर्ट्स बालई बाप्पा मोरया मोठी जुई आणि वैशाली स्पोर्ट्स सोनारी JNPT या दोन्ही संघाच्या कॅप्टनला मी जरूर विनंती करू की आपण ही वेळेवर रिपोर्टिंग करा, जेणेकरून नेक्स्ट मॅचेस आणि त्याच्यानंतरचं शेड्यूल आपल्याला अगदी टाइम मॅनेज करून मात्र कव्हर करता येईल। आपण खरं तर स्पर्धा एन्जॉय करता। एक नियम आपण पुन्हा एकदा अपडेट करूया, जर का सामना बरोबरीत सुटला तर मात्र आंतरराष्ट्रीय नियमांतर्गत पॉवर प्ले सुपर ओव्हर, माफ करा, सुपर ओव्हरच्या नियमांतर्गत मात्र खेळ कव्हर करावा लागेल। अर्थातच टाइम मॅनेजमेंट आपण करतो आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये खरं तर मगाशी जो आपण आवाज ऐकला हिंदी शासकीय भाषेमधून अलिबागचे सिनियर आमचे समालोचक यासिन मर्चंट सरांना आपण ऐकूया। धन्यवाद नितेश सर। चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर, जहां पे गेंदबाज सोहेल, जी हां, पहली गेंद डील यादव के साथ खेला, रक्षात्मक तरीके से उस गेंद को शॉर्ट कवर की दिशा में ढकेला था, मगर रन लेने की कोई गुंजाइश नहीं। वहां के फील्डर ने हर गुंजाइश को खारिज कर दिया। बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही शानदार यहां पे शुरुआत हो चुकी है। सही लंबाई और सही दिशा से अगर गेंदबाजी करोगे तो किसी भी बल्लेबाज को आप रोक सकते हैं। ये बेसिक चीजें यहां पे नजर आती हुई। सलामी बल्लेबाज के रूप में हम देख सकते हैं स्ट्राइकिंग एंड पर यज्ञेश ठाकुर, जो कि बायां हाथ के बल्लेबाज। ओहो, ओवर पिच गेंद थी, लॉफ किया उससे बॉलर के सर के ऊपर से। लॉन्ग ऑन के फील्डर ने पुरजोर कोशिश तो की है, गेंद को फील्ड किया है। कमाल की फील्डिंग, शानदार फील्डिंग मैं कहूंगा अपने टीम के लिए। यहां पे दो रन जरूर सेव किए हैं, बचाए हैं। इस तरह का आपका जज्बा फील्डिंग करते हुए अगर नजर आया तो जरूर ये 2 रन बहुत ही कीमती होंगे। बहुत ही शानदार ये योगदान रहा। आपकी स्क्रीन पर आप देख सकते हैं किस तरह से वो शॉट खेला था। गेंद हवा में थी और वहां पे लॉन्ग ऑन की दिशा में, लॉन्ग ऑफ की दिशा में, क्योंकि बायां हाथ के बल्लेबाज हैं। जी हां, 1 बाउंस। क्या कमाल का ये कैमरा वर्क हमें नजर आता हुआ। देखिए किस तरह से उस खिलाड़ी ने वहां पे जंप किया। टीवी अंपायर हमारे चेक करते हुए क्या वहां पे 2 रन मिलेंगे या 4 रन मिलेंगे। जी हां, 2 ही रन यहां पे मिलेंगे, ये अंपायर जी का इशारा आता हुआ। इन 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा, 3 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हां, पहली गेंद डॉट थी, यानी 2 ही रन। स्लोवर 1 गेंद थी, इस मरतबा बल्लेबाज को चकमा देने की कोशिश की। फ्लाइटेड गेंद, हवा में लहराती हुई गेंद, हालांकि खेलने की कोशिश की मगर बहुत ही लेट खेल गए और इसी वजह से गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया। गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई। रन लेने की फिर से एक बार कोई गुंजाइश नहीं। सोहेल धार पवार ने बहुत ही बढ़िया शुरुआत की है।
पहली 3 गेंदों में मात्र 2 ही रन खर्च किए हैं। इस तरह की शुरुआत हमें बहुत कम देखने को मिलती है। सोहेल की फिर से एक बार, जी हां, तेज तर्रार गेंद यॉर्क करने का प्रयास किया था, फ्लिक किया है उसे मिड विकेट की दिशा में, मगर डीप में फील्डर तैनात थे और इसी वजह से 1 रन के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा। ये 6 ओवर का मुकाबला होगा। चौथे पर्व में हम यहाँ पे पहला मैच देख रहे हैं आज के चौथे दिन का। पहली मर्तबा स्ट्राइकिंग एंड पर नए बल्लेबाज अभिजीत ठाकुर अंपायर से गार्ड लेते हुए, अंपायर से गार्ड लिया, मुआयना किया फील्डिंग का, अब खेलने के लिए तैयार है सोहेल धार पवार को। बाएं हाथ के गेंदबाज सोहेल, लाजवाब शुरुआत उन्होंने की है। यह आसान नहीं होता आजकल के फास्ट और डेवलप क्रिकेट में। जी हाँ, इस मतलब आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद थी, वहां से कांटा बदलती हुई बल्लेबाज को चकमा देने के बाद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। कमाल की गेंदबाज, लाजवाब पेस क्रिएट किया था और उसी के साथ साथ सोने पे सुहागा मैं कहूंगा गेंदबाज के लिए। सही लंबाई और सही दिशा पकड़कर आप जब गेंदबाजी करोगे तो इसी तरह से अंजाम होगा। देखते देखते 5 गेंदें अब तक हो चुकी है। स्लोवर 1 गेंद, उसे परख लिया था, बैकफुट पर तैयार थे, शॉर्ट पॉइंट के सर के ऊपर से खेला, बैकवर्ड डी पॉइंट, सीमा रेखा के बाहर गेंद, दंदन आती हुई 4 रन। आसान बिल्कुल नहीं। इस बीच नए गेंदबाज आए हैं। ओमकार कोहली की यह पहली गेंद, उसे खेल दिया है मिड ऑफ की दिशा में। फिर से एक बार यहां पे 1 ही रन मिलेगा। सही लंबाई और सही दिशा यहां से पहले ही ओवर से यहां पे पकड़ते हुए गेंदबाज हमें नजर आए और इसी वजह से जिस तरह से अपेक्षा की जाती है, उम्मीद की जाती है कि पहले 2 ओवर में बहुत सारे रन आएंगे। हालांकि ये दुधारी तलवार भी कहा जाता है क्योंकि नई गेंद होती है। फर वाली गेंद को ताबड़तोड़ बल्लेबाजी में तब्दील करना इतना आसान नहीं होता। जी हां, इस पर दबा हाफ ट्रैकर गेंद, ताकत से किया है प्रहार और गेंद गई है मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। पहली गेंद पर 1 रन, उसके बाद जैसे ही हाफ ट्रैकर गेंद मिली अपने ताकत का इजहार किया है बल्लेबाज ने। इस मरतबा फुलर लेन थी, उसे ओवर द कवर खेलने की कोशिश कर रहे थे, डीप कवर में फील्डर थे, तेजी के साथ उस गेंद के नीचे भी पहुंच गए मगर अंतिम क्षणों पर उनके हाथों से गेंद छिटक गई। जीवन दान यहां पे मिलता हुआ बल्लेबाज अभिजीत ठाकुर को। अभिजीत पहुंचे हैं 1 चौका और 1 छक्के की सहायता से 11 पर। टीम का स्कोर जा पहुंचा है 15 रन। दूसरा ओवर लेके आए हैं ओमकार कोहली। इस ओवर में हमें कुछ रन आते हुए दिखाई दे रहे हैं। जो उम्मीद यहां पे जताई जा रही थी कि 30 गज के दायरे में पहले ओवर में सोहेल ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की और रनों को सुखा दिया था, मगर अब यहां पे थोड़े से रन बरसते हुए जीवन दान भी यहां पे मिला है।
जी हाँ, इस पर दबा ओवर पिच गेंद थी ऑन द राइज, उसे खेला है सीधे बल्ले से, वहां के फील्डर को चकमा देती हुई गेंद दन दन आती हुई फिर से एक बार निकल गई है सीमा रेखा पार। मिलेंगे रन यहां पे 4। उन्नीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अभिजीत पहुंचे हैं 11 पर। जी हां, इस मरतबा ओहो रन आउट करने की कोशिश की थी मगर बाल बाल बच गए। तकदीर का यहां पे साथ मिलता हुआ जैसे वैसे वो रन मुकम्मल कर लिया है। जल्दबाजी यहां पे नजर आई। क्या यहां पे जरूरी है जल्दबाजी करना? फिर से एक बार सोचना होगा बल्लेबाजों को। इतनी जल्दबाजी करने की कोई जरूरत नहीं है। एक रन के लिए इतना बड़ा रिस्क अपने विकेट का, क्योंकि आपका अगर विकेट बचेगा तो ही यहां पे रन बचेंगे। सर सलामत तो पगड़ी 50। 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। सलामी बल्लेबाजों के रूप में यज्ञेश और अभिजीत ने बहुत ही बढ़िया शुरुआत की है। हालांकि पहले ओवर में थोड़ी सी धीमी शुरुआत जरूर, मगर अब यहां पे मोमेंटम पकड़ते हुए परफेक्ट यॉर्कर बैक टू द बॉलर खेलने पर मजबूर कर दिया है। जो सवाल किया था गेंदबाज ने, गेंदबाज जो ओमकार ने, उसका कोई जवाब नहीं था। रनों की संख्या 20 रन। पहले ओवर में आए थे 7 रन, दूसरे ओवर में आए हैं 13 रन। कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 20 रन स्कोर कार्ड पर, बिना कोई विकेट खोए, बिना कोई नुकसान। अभिजीत ठाकुर खेल रहे हैं। 11 रन बनाकर मात्र 5 गेंदों का उन्होंने सामना किया, जबकि यज्ञेश ठाकुर खेल रहे हैं 9 रन बनाकर उन्होंने 7 गेंदों का सामना किया है। पहला ओवर सोहेल धारकर ने किया था, उन्होंने उसमें 7 रन खर्च किए थे और ओमकार कोहली ने 13 रन खर्च किए हैं। बीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। कमाल का ये टूर्नामेंट, सही मायनों में स्वप्नवत ये टूर्नामेंट। जरीमरी क्रिकेट क्लब नागांव, गणेश कृपा बालई, आरएस कोटना का आयोजित उड़न प्रीमियर लीग 2025, ये चौथा पर्व और सारे उड़नकर जिनको इसके ऊपर बहुत गर्व, सम्माननीय सुशांत तांडेल सर और वैभव जी कड़ू सर, इनकी जितनी तारीफ करे उतनी कम होगी। हमारे डीजे मास्टर कुणाल हमारी आवाज आप तक पहुंचाते हुए। जी हां, इस बीच तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं। सोहेल धारपवार फिर से एक बार अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। परफेक्ट यॉर्कर, फुलर लेंथी। हालांकि अपना बल्ला तो चलाया था बाएं हाथ के बल्लेबाज यज्ञेश ठाकुर ने, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। उड़न एक्सप्रेस लाजवाब पेस उन्होंने क्रिएट किया है, अपने कंधे का बहुत ही खूबसूरती के साथ यहां पे इस्तेमाल करते हुए, अपने रिस्ट का इस्तेमाल करते हुए, अपने फोआर्म का इस्तेमाल करते हुए दिखाई दे रहे हैं सोहेल धारपवार। ओहो, इसमें दबा बाउंसर करने की कोशिश की मगर बिहाइंड द विकेट उसे खेला है सूर्या की तरह। गेंद डीप फाइन लेग सीमा रेखा बाहर, 6 रन के लिए। इस छक्के के सहायता से रनों की संख्या ने लगाई है छलांग। रनों की संख्या जा पहुंची है 26 पर। सोहेल धारपवार फिर से एक बार दौड़ पड़े। बाएं हाथ के बल्लेबाज यज्ञेश के लिए इस मरतबा गेंद ने बल्ले का ऊपरी सिरा लिया था, चुंबन लेकर गेंद विकेट कीपर के सर के ऊपर से लॉन्ग स्टॉप रीजन में बैक टू बैक ये दूसरा बड़ा स्ट्रोक। इस मरतबा मिलेंगे 4 रन। इस चौके की सहायता से रनों की संख्या 30 रन। देखिए किस तरह से उस चौके को एग्जीक्यूट किया था, तकदीर का ये चौका मैं कहूंगा। ओहो, इस मरतबा फिर से एक बार गली की दिशा में उस गेंद को स्लाइस किया था, मगर वहां के फील्डर इस मरतबा चौकन्ने थे, मुस्तैदी के साथ डटे हुए थे। उस गेंद को टैप किया, वहीं पे रोका, मगर इसी बीच दोनों भी बल्लेबाजों को 1 रन लेने का सुनहरा मौका था।
इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा 31 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब यहाँ पे रनों का फ्लो, रनों की बारिश हमें नजर आ रही है, जो कि पहले ओवर में सोहेल ने सुखा दिया था रनों को। इस ओवर में अब तक 1 चौका, 1 छक्का और 1 सिंगल, कुल मिला के 4 गेंदों में 11 रन आते हुए देखे। इसी तरह से बल्लेबाजी करने की हालांकि जरूरत है, अपेक्षा भी है, उम्मीद भी है और उम्मीद पर दुनिया कायम। अगली गेंद सोहेल की अभिजीत के लिए। आहा, फिर से एक बार फुलर लेन यॉर्क करने का प्रयास किया था, मगर उसे लॉर्ड फुल टॉस बनाकर बहुत ही खूबसूरती के साथ खेला है। शॉर्ट पॉइंट की दिशा में डी पॉइंट में फील्डर तैनात है। एक लंबी दौड़ लगाकर उस गेंद तक जब तक पहुंचते वहां के फील्डर, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने फिर से एक बार 2 रन चुरा लिए। हिरनों की तरह दौड़ लगाते हुए, आंखों आंखों में इशारा करते हुए, पलक झपकते ही यहां पे दूसरा रन चुरा लिया। इन 2 रनों के साथ रनों की संख्या 33 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। पहले विकेट के लिए साझेदारी यहां पे पनप रही है। जी हां, इसमें दबा फुल टॉस गेंद, मगर अपने कलाई को रोल करते हुए उस गेंद को ऑन ड्राइव में तब्दील किया है। गेंद मिड विकेट की दिशा में ट्रैवल कर रही थी, वहां पे फील्डर तैनात थे। सोच समझकर यह खेला हुआ शॉट अभिजीत का हमें नजर आया। वो चाहते थे कि यहां पे 1 ही रन मिले और स्ट्राइक मेरे हाथों में रहे। देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 34 रन, और अब हो चला है ये वक्त ड्रिंक्स का। तो ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर हम भी थोड़ी देर के लिए एक वक्फा लेते हैं और आप सभी को ले चलते हैं हमारे डीजे मास्टर कुणाल के पास। वैभव कडून, प्रशांत मालीन, रोहित पाटील आयोजन केलाय मानाचा, आयोजन केलाय मानाचा। उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा, उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा, उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा, उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा। संदीप पाटील, भारत पाटील, मित्रांची त्यांना साथ हाय, मित्रांची त्यांना साथ हाय, मित्रांची त्यांना साथ हाय। राजेश म्हात्रे, भूपेंद्र म्हात्रे, मित्रांची त्यांना साथ हाय, मित्रांची त्यांना साथ हाय, मित्रांची त्यांना साथ हाय। आयोजन बघायला जमलाय लोकसारा, आयोजन बघायला जमलाय लोकसारा। गाजतय नाव उरण तालुक्याचा, गाजतय नाव उरण तालुक्याचा। उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा, उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा, उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा, उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा। धन्यवाद डीजे मास्टर कुणाल। तो दोस्तों चलते हैं फिर से एक बार मैदान पर, मगर इसी बीच हमारे कैमरामैन की कला देखिए, उनका हुनर देखिए। उन्होंने अपने कैमरे के लेंस में क्या लाजवाब यहाँ पे नजारा कैद किया है। बहुत ही खूबसूरत ये विहंगम दृश्य स्क्रीन पर इस मैदान का, लाजवाब ये एटमॉस्फियर, क्रिकेट में वातावरण, क्रिकेट का माहौल यहाँ पे बनता हुआ। इसी बीच नए गेंदबाज हर्षल, बाएं हाथ के गेंदबाज। जी हां, पहली गेंद सही ठिकाने पे, परफेक्ट वाइड यॉर्कर करने का अंदाज यहां पे अच्छा लगा, मगर बल्लेबाज बहुत ही चौकन्ने हैं, बहुत ही एक्सपीरियंस है उनके पास, अनुभव की कोई कमी नहीं है। अभिजीत और उनके भाई आप सभी जानते हैं विश्वजीत, यहां पे उन्होंने देखा, परखा और मिनट के साथ सेंसिबल क्रिकेट का प्रदर्शन करते हुए मात्र कवर की दिशा में उस गेंद को ढकेलते हुए 1 रन मुकम्मल किया और अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका दिया। वो जानते हैं कि ये 6 ओवर का मुकाबला है, यहां पे जल्दबाजी करना मुनासिब नहीं होगा। बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड पर यज्ञेश ठाकुर,
गेंदबाज हर्षल गावन जो कि अपना निजी पहला और टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं। बाएं हाथ से ओवर द विकेट। इस मतलब लेन गेंद जरूर थी, उसे उड़ाना चाहते थे स्क्वायर लेग के ऊपर से, मगर टप्पा खाने के बाद फिर से एक बार गेंद कट होती हुई, कांटा बदलती हुई बल्लेबाज को चकमा देने के बाद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। रनों की संख्या यहां पे रुक चुकी है, रनों को सुखा दिया है। बहुत ही अच्छा यहां पे शुरुआत हर्षल की तरफ से हमें नजर आता हुआ। 35 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हर्षल गावन ने अगर इस तरह से सही लंबाई और सही दिशा पकड़कर गेंदबाजी की तो बल्लेबाजों को फिर सोचना पड़ेगा। जी हां, इस पर तबाह फुलर लेन फिर से एक बार ओवर पिच बनाकर उसे उड़ाने की कोशिश थी, मगर बिल्कुल मिस टाइम कर गए थे। तेज तर्रार गेंद थी, भाप नहीं पाए थे। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, शॉर्ट कवर की दिशा में गेंद ट्रैवल कर रही थी। वहां पे जब तक फील्ड होती तब तक एक रन लेने का यहां पे मौका था। अभिजीत पहुंचे 15 पर, जबकि यज्ञेश पहुंचे 21 पर। दोनों भी बल्लेबाजों ने अब तक 36 रनों की साझेदारी यहां पे अंजाम दी है पहले विकेट के लिए। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए अब उनकी नजरें जम चुकी है। ये टेनिस की गेंद उन्हें फुटबॉल की तरह नजर आती हुई विकेट को भी परख चुके हैं। जी हां, इसमें दबा थोड़ी सी स्लोवर वन गेंद थी, पहले ही मन बना लिया था। अक्रॉस द लाइन उसे खेला है, मिड विकेट की दिशा में थोड़ा सा फंबल हुआ और यहाँ पे तो मैं हाँ ना और दोनों भी खिलाड़ियों में अनबन देखने को मिली और इसी वजह से ये हुआ है बहुत बड़ा नुकसान। एक सेट बल्लेबाज यज्ञेश जाएंगे मैदान से बाहर। है यस नो और वेट। यहां पे अगर वेट कहा होता तो शायद यज्ञेश रुके होते, मगर थोड़ी सी अनबन तो देखने को मिली। कोऑर्डिनेशन की बहुत जरूरत होती है इसी बीच। नए बल्लेबाज अंपायर से गार्ड लेते हुए नयन थड़ी स्ट्राइकिंग गेंद पर तैयार है गेंदबाज हर्षल के लिए। जी हां, पहली गेंद और जोरदार प्रहार करने का प्रयास कर रहे थे, मन बना के आए हैं शायद, मगर गेंद सीधा पैड से टकराई। हल्का सा अपील जरूर, मगर आत्मविश्वास में कमी यहां पे, और इसी वजह से अंपायर जी ने लेग बाय का यहां पे इशारा कर दिया है। अतिरिक्त यहां पे रन मिलेगा। इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा। 38 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं पहले बल्लेबाजी करते हुए पंडित शूटर्स इस टीम का। जी हां, इसमें तब हवा में खेलने पर मजबूर कर दिया है, लटका दिया है। गेंद के नीचे खुद जाते हुए गेंदबाज हर्षल, मगर उस गेंद तक नहीं पहुंच पाए। तकदीर वाले रहे यहां पे अभिजीत। और दोस्तों, मैंने ये नोटिस किया है, अक्सर जो अच्छे बल्लेबाज होते हैं उन्हें जीवन दान मिलता ही है। देखिए फिर से एक बार आज हमारे सामने ये उजागर होता हुआ। दूसरी मर्तबा यहां पे जीवन दान मिला है अभिजीत ठाकुर। सही मायनों में दुआ काम आती है इस वक्त, क्योंकि हम कभी अच्छे काम करते हैं, पुण्य के काम करते हैं, काम तो हम करके चले जाते हैं, मगर वो दुआएं हमारी पीछा नहीं छोड़ती, और यही दुआ यहां पे काम आई है। 40 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। चार ओवर की समाप्ति के बाद 40 रन। इस ओवर में रनों को सुखा दिया। हर्षल की जितनी तारीफ करे उतनी कम होगी। काबिले तारीफ यहां पे हर्षल गावन का प्रदर्शन रहा। इस ओवर में सेट बल्लेबाज को बार बार चकाते रहे, उनके ऊपर प्रेशर बनाते रहे, मनोवैज्ञानिक दबाव में डालते रहे, और उसका नतीजा उनको सक्सेस में तब्दील होता हुआ नजर आया। रनआउट के रूप में एक विकेट भी इस ओवर में आया और मात्र 5 रन उन्होंने इस ओवर में खर्च किए।
कुल मिला के 40 रन। अब यहाँ पे स्लॉग ओवर है, गेंद भी पुरानी हो चुकी है, गेंद के ऊपर जो फर होता है वो भी अब यहाँ से थोड़ा सा मिटता हुआ नजर आ रहा है। पहले ओवर में मात्र 7 रन आए थे, मगर उसके बाद रनों का फ्लो बहुत ही बढ़िया तरीके से नजर आया। इस बीच नए गेंदबाज आए हैं नरेश वागे। जी हां, ऑफ स्टंप के बाहर पहले ही सफल होकर उस गेंद को स्क्वायर लेग और मिड विकेट की दिशा में खेलने की कोशिश थी, मगर इस मर्तबा अंपायर जी का इशारा आया है वाइड का। अंपायर ने अपने पैरों को खोला है। अतिरिक्त रन फिर से एक बार यहां पे मिलेगा। 42 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अभिजीत खेल रहे हैं 18 रन बनाकर। मात्र 10 गेंदों का सामना किया है अभिजीत ने, और अपने एक्सपीरियंस जो कि उनका लंबा करियर रहा है, उनके पीछे जो अनुभव है, उस अनुभव से यहां पे बल्लेबाजी करते हुए अगली गेंद नरेश की। जी हां, इस मरतबा थोड़ी सी स्लोवर वन गेंद थी, मगर बैकफुट पर तैयार थे। बैकफुट पंच करते हुए उस गेंद को खेला है काउ कॉर्नर की दिशा में। वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग, अपने बॉडी को बैलेंस करते हुए उस गेंद को रोकने में कामयाब हुए। बहुत ही बढ़िया थ्रो भी यहां पे देखने को मिला, मगर उसी बीच दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए हैं। 44 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए पंडित शूटर्स 8943 मोटी जुई। हालांकि ये काफी नहीं होगा। एडवांस क्रिकेट में अक्सर हम देखते हैं 6 ओवर के मुकाबले में 70-80 रन आसानी के साथ होते हैं, मगर यहां पे क्वालिटी गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी, और जब अच्छी गेंदबाजी हो, सही लंबाई और सही दिशा पकड़कर गेंदबाजी हो, गेंद को कट करना जानते हो, गेंद को घुमाना जानते हो, अलग अलग तरह की गेंदबाजी करने की क्षमता आप में है, वर्सटाइल गेंदबाजी करने की सलाहियत आप में है, तो फिर किसी भी बल्लेबाज को आप रोक सकते हो, रनों से वंचित कर सकते हो। ये दिखाया है यहां पे गेंदबाज ने। फिर से एक बार नरेश वागे की तारीफ बनती है। एक धुआंधार बल्लेबाज को चकमा दिया था नरेश। फिर से एक बार इसमें तबाह लोअर फुल टॉस गेंद थी, उसे कारपेट के सहारे ऑन ट्रॉय में तब्दील किया है गेंद। हालांकि ट्रैवल कर रही थी, वहां पे मिस फील्डिंग देखने को मिली। जहां पे 1 रन मिलने की संभावना थी, वहां पे दूसरा रन बल्लेबाजों ने फौरन मुकम्मल कर लिया है। लाजवाब इस मर्तबा कॉल था दोनों भी बल्लेबाजों का। इन 2 रनों के साथ रनों की संख्या 46 रन 1 विकेट के नुकसान पर। 5वां ओवर यहां पे प्रगति पर। अभी भी 2 गेंदें शेष, मगर काफी प्रभावित किया है नरेश वागे ने। राइट आर्म ओवर द विकेट। फ्लाइटेड गेंद थी, बिल्कुल कतराते नहीं है, गेंद को हवा में लहराने दिया, गेंद को वक्त दिया घूमने के लिए। इस बीच फिर से एक बार मिस फील्डिंग देखने को मिली, और उसका नतीजा तो यही होना था। दो गेंदे, जी हां 2 गेंदे अभी भी शेष है। दो गेंदे अभी भी शेष है। 48 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, और अब धीरे धीरे अपनी मंजिल की तरफ एक एक कदम आगे बढ़ाते हुए उन्होंने अपने दिमाग में एक रनों की संख्या का टारगेट सेट किया होगा, उसे मुकम्मल करने की कोशिश जारी है। जी हां, इस पर फिर से एक बार जोरदार प्रहार करने की कोशिश, मगर गेंदबाज नरेश के क्या कहने। मैं बार बार यहां से दोहराता हुआ कि इस खिलाड़ी के पीछे बहुत सारा अनुभव है। बड़ी बड़ी टूर्नामेंट में उन्होंने शिरकत किया है, एज आइकॉन के रूप में भी उन्होंने खेला है, ओपन लॉट्स में भी खेला है, और इस बल्लेबाज के सामने गेंदबाजी करना इतना आसान नहीं होता। हिम्मत की मैं दाद देना चाहूंगा गेंदबाज नरेश की। बैक टू बैक 2 गेंदे यहां पे बिंदी निकाली है गेंदबाज नरेश ने। तालियों की गड़गड़ाहट से उनके टीममेट्स ने उनका किया है स्वागत, और 5 ओवर की यहां पे हुई है समाप्ति। पहले 5 ओवर में 48 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। इस ओवर में रनों को सुखा दिया। इस ओवर में मात्र 8 रन खर्च किए नरेश वागे ने। देखिए, गेंदबाजी का विश्लेषण मैं यहां पे करना चाहूंगा। सोहेल धारकर ने बहुत ही बढ़िया शुरुआत, सोहेल धार पवार ने पहले ओवर में मात्र 7 रन खर्च किए। दूसरे ओवर में आए ओमकार, उन्होंने 13 रन खर्च किए थे। सोहेल फिर से एक बार आए, मगर थोड़े से महंगे साबित हुए, उन्होंने 14 रन खर्च किए। हर्षल ने चौथे ओवर में बहुत ही अच्छा कमबैक और अच्छी वापसी अपने टीम को दिलाई, उन्होंने मात्र 5 रन खर्च किए, और नरेश ने खर्च किए हैं 8 रन इस ओवर में। यानंतर होणारा सामना रुद्र स्पोर्ट्स बालई, बाप्पा मोरिया मोठी जुई
विपक्ष वैशाली स्पोर्ट्स, सोनारी JNPT. दोन्ही संघांचे संघनायक. चला आपण टॉस करण्यासाठी या. चलिए दोस्तों फिर से एक बार मैदान में चलते हैं जहां पे अंतिम ओवर लेके आए हैं हर्षल गावन. बाएं हाथ से ओवर द विकेट. जी हां, इसमें तबाह लेन वाली गेंद थी मगर ऑफ स्टंप के बाहर चपल होकर उसे पहले ही खेल दिया है स्क्वायर लेग की दिशा में. बैकवर्ड स्क्वायर लेग में उस गेंद को फिट करने की पुरजोर कोशिश तो की है, शायद गेंद को उन्होंने रोका है. हम थोड़ा सा इंतजार करेंगे कि एक्चुअली वहां पे क्या हुआ था. जी हां, मात्र 2 ही रन मिलेंगे, 3 रन मिलेंगे. जी हां, तीसरा रन भी यहां पे मुकम्मल हो चुका है. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. चिलचिलाती धूप में बार बार यहां पे दौड़ लगाना, 3 रन मुकम्मल करना इतना आसान नहीं है. मुझे क्या यहां पे बैठकर ज्ञान देना है, मगर बल्लेबाजों को वहां पे इम्तिहान देना है. हर्षल की अगली गेंद. ये देखिए बैडमिंटन स्ट्रोक खेलने की कोशिश की. इनफैक्ट मैं ये कहूंगा कि गेंदबाज ने मजबूर किया है. इस तरह की गेंदबाजी हो रही है बल्लेबाजों को नचाते हुए अपने ताल के ऊपर. जी हां, रनों की संख्या 51, 51 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. आपके पास बहुत सारे विकेट शेष है मगर यहां पे रनों के लिए थोड़े से जूझते हुए मनोवैज्ञानिक दबाव तो ट्रांसफर यहां पे कर चुके हैं. जी हां, फिर से एक बार फुलर लेन यॉर्क करने का प्रयास. काफी हद तक यहां पे सफलता मैं कहूंगा. बिल्कुल बल्लेबाज को ब्लॉक कर दिया है. कभी गुडलेंस स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद उछल रही है, वहां से घूमती हुई गेंद अंदर की तरफ, कभी बाहर की तरफ, कभी परफेक्ट यॉर्कर, कभी वाइड यॉर्कर. थोड़ा सा परेशानी का सबब बने हैं गेंदबाज बल्लेबाजों के लिए. लाजवाब गेंदबाजी हो रही है. हर्षल गावन फिर से एक बार दौड़ पड़े. जी हां, इस मरतबा जोरदार प्रहार तो किया है, ब्लाइंड शॉट. उनके पास कोई ऑप्शन नहीं था और एक आसान सा कैच बैक टू द बॉलर हर्षल के दामन में. इसी के साथ और एक बल्लेबाज अभिजीत के रूप में जाएंगे मैदान से बाहर. आणि वैशाली स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आपणास विनंती आहे की आपण सर्व खेळाडूंची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. सो आम्हाला इथे व्यासपीठावरती संपर्क साधा. चलिए दोस्तों फिर से एक बार मैदान में चलते हैं जहां पे 4 गेंदें हो चुकी है. अंतिम ओवर प्रगति पर मात्र 2 गेंदें आना बाकी. आप देख रहे हैं उड़ान प्रीमियर लीग 2025. आज का ये चौथा दिन और ये पहला मुकाबला पंडित शूटर्स बनाम अद्विक स्पोर्ट्स उड़न इन दोनों टीमों के बीच. टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग करने का फैसला किया था और अब यहां पे उनका फैसला सही साबित करते हुए उनके गेंदबाज. हर्षल की अगली गेंद गंधराज के लिए. गंधराज फिर से एक बार बिल्कुल समझ नहीं पाए, असमंजस में डाल दिया था बल्लेबाज को. क्या शानदार वापसी की है. मुझे तो ऐसा लग रहा था जब दूसरे ओवर में, तीसरे ओवर में रन बने तो मुझे आसानी के साथ लग रहा था कि यहां पे 70-80 रन हमें देखने को मिलेंगे, मगर 51 रन पर रोका है. यही होता है दोस्तों, आपके पास एक कला, आपकी हुनर बहुत इंपॉर्टेंट होती है. जी हां, इस मर्तबा ढीले हाथों के साथ खेलने पर मजबूर कर दिया. बल्लेबाज के पास कोई जवाब ही नहीं था. उस गेंद को शॉर्ट कवर की दिशा में ढकेल कर मात्र 1 रन मुकम्मल करने दिया. रनों की संख्या हो चुकी है 52 रन और जीतने के लिए 53 रनों की जरूरत. 6 ओवर का यह मुकाबला. दोन्ही संघांचे संघनायक रुद्र स्पोर्ट्स बालई आणि वैशाली स्पोर्ट्स सोनारी JNPT. कर्णधार चला आपण टॉस करायचा आहे. टॉस करण्यासाठी लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन करा. चला, आणि तुमचं प्लेइंग 11 आणि त्याचबरोबर स्क्वॉड अपडेट करण्यासाठी लगेच आपण एक रिप्रेझेंटेटिव्ह पाठवा. केदार भुई टीम कॅप्टन ऑफ रुद्र स्पोर्ट्स बालई बाप्पा मोरिया मोठी जुई आणि संदीप पाटील टीम कॅप्टन ऑफ वैशाली स्पोर्ट्स सोनारी JNPT. सो दोन्ही टीमचे कॅप्टन रिप्रेझेंटेटिव्ह लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी या. इनिंग ब्रेक झालाय आणि ही सूचना खरं तर आम्ही करतोय. दोन्ही कॅप्टन क्विक या, मेक इट फास्ट.
आपण पहिल्या सत्राचा खेळ पाहिला, त्याचप्रमाणे मी यासीन मर्चंट. परंतु आता मात्र दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचा एक लाडका आवाज अर्थातच सन्माननीय नितेश सरांना मी आमंत्रित करतोय की आपण यावं आणि आम्हाला जॉईन करावं. धन्यवाद. चला आणि ऑल टीममेट्स आपण फोटोशूट साठी थांबणं जरूर आहे. अभिजित गो हेड. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, टीम कॅप्टन केदार भोईर रुद्र स्पोर्ट्स आणि टीम कॅप्टन संदीप पाटील वैशाली स्पोर्ट्स, या दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करू की आपण लगेचच टॉस साठी या. बरोबर 25 मिनिटांचा अवधी पहिल्या इनिंगसाठी मात्र युटिलाइज केला गेला. सो टाइम मॅनेजमेंट आपण नुकतंच केलं. अर्थातच 25 ते 30 मिनिटं अर्थातच आपण जर का बघितलं गेलं तर हे टाइम कॅल्क्युलेशन असणार आहे. 5 षटकं 25 मिनिटं, त्यानंतर आम्ही सूचना करू. शुभम पाटील बालई या खेळाडूला मात्र प्रत्येक षटकारासाठी विकेटसाठी कॅश प्राइज 500 रुपये. या संपूर्ण स्पर्धेचे आधारस्तंभ ज्यांच्या कल्पक विचारातून ही संकल्पना मांडली गेली आहे ते सुशांत दादा तांडेल यांच्या वतीने ही ऑफर असणार आहे. आणि खरं तर आपण दुसऱ्या इनिंगला खेळ सुरुवात करू तत्पूर्वी डीजे मास्टर आज जे सज्ज आपल्याला पाहायला मिळतील कुणाल बंडा मोठी जुई एक सुमधुर संगीत ऐकूया. तत्पूर्वी खरं तर कॅप्टन बॅटिंग टीम आपण ओपनिंग पेअर मैदानामध्ये लगेच पाठवा. चला आणि जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे दोन टीमचे कॅप्टन मात्र जुळले जातील. एका बाजूला रुद्र स्पोर्ट्स बालई बाप्पा मोर्या मोठी जुई टीमचे कॅप्टन केदार भोईर आणि संदीप पाटील वैशाली स्पोर्ट्स सोनारी जेएनपीटी या टीमचे कॅप्टन. एक्सपिरियन्स कॅम्पेनियन अँड यंग ब्रिगेड अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जुळले जातील यासीन मर्चंट सर. धन्यवाद. तर मित्रांनो, आपल्या समोर आपल्या भेटीला नवीन सामना येणार आहे. रुद्र स्पोर्ट्स बालई विपक्ष वैशाली स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान होतोय टॉस. सन्माननीय आयोजक तांडेल साहेबांच्या शुभ हस्ते मी सरांना सांगणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. हेड इज कॉल अँड इट इज टेल. नाणेफेकीचा कॉल हा संदीपच्या बाजूने लागलाय. संदीप, आपला निर्णय काय असेल? पहिले आम्ही फिल्डिंग करू. संदीप, एक मोठी स्पर्धा आहे, अप्रतिम स्पर्धा आहे. सर्व खेळाडूंना अर्थात समालोचकांना सुद्धा हवीशी वाटणारी ही स्पर्धा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण किती तयारी केलेली आहे? खूप मोठी टुर्नामेंट आहे आणि मी पहिल्यांदा आयोजकांना बोलेन की तुम्ही खूप चांगली ऑर्गनायझिंग केलेत आणि उरणचं नाव खूप पुढे नेलं आणि आम्ही आमच्या प्लेयरांच्या सोबत खूप तयारी केलेली आहे, प्रॅक्टिस पण केली आहे. बघूया आता मॅच आहे पुढे. सलग 3 दिवस आपण सामने पाहिले असाल, हा 4था दिवस आहे. काय वाटतं इथे किती धावांपर्यंत मजल मारावी लागेल किंवा किती धावांपर्यंत थांबवावं लागेल? ते मॅचमध्येच सांगता येईल, डायरेक्टली बोलू शकत नाही. प्रत्येकाने प्रत्येकाचा बेस्ट द्यायला हवा. ओके, विश यू ऑल द बेस्ट. आणि तुम्हाला सुद्धा एक प्रश्न असेल की ही स्पर्धा तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे, तुमच्या सर्व खेळाडूंसाठी किती महत्त्वाची आहे, किंवा या स्पर्धेसाठी तुम्ही किती तयारी केलेली आहेत, किती आशावादी आहात? स्पर्धा खूप मोठी आहे. प्रत्येक प्लेयरला उरण प्रीमियर लीग खेळायची खूप इच्छा असते, तर इथंच प्रूव्ह करायचं आहे आणि 100% दिला तर खरोखरच पुढे रायगड किंवा अजून मोठमोठ्या टुर्नामेंट खेळायला इच्छा भेटतात. येस, खूप महत्त्वाचा विषय त्याने मांडला की हे प्लॅटफॉर्म जे आहे, हे व्यासपीठ जे आहे ते स्वतःला प्रूव्ह करण्याचं हे व्यासपीठ आहे. इथून जर आपण आपलं नाव केलं, आपल्या गावाचं नाव केलं, तर ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव गाजणार आहे. आणि म्हणूनच हे प्लॅटफॉर्म फार महत्त्वाचं असेल सर्व खेळाडूंसाठी. सन्माननीय तांडेल साहेबांचे अर्थात आयोजक सन्माननीय तांडेल साहेब आणि त्याचप्रमाणे दोन्हीही संघ नायकांना, संघांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतोय. आणि पुन्हा एकदा वळतोय कॉम्बॉक्स मध्ये आमच्याशी जोडलेले आहेत नितेश सर. धन्यवाद. थँक्यू सो मच यासीन सर. पुन्हा एकदा आपण मॅचकडे टर्न करणार आहोत. तत्पूर्वी मुख्य समालोचनाला सुरुवात होईल. चला, दोन्ही टीमचे संघ मालक त्यांना आम्ही इन्व्हाइट करणार आहोत.
मुख्य समालोचनाला आम्ही सुरुवात करू तत्पूर्वी खरं तर स्मरण करूया या सृष्टीच्या निर्मात्याचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. छत्रपती शिवरायांच्या या महान महाराष्ट्र भूमीमध्ये महान महाराष्ट्रातील सर्व क्षेत्र निपुण अशा रायगड आणि या रायगड जिल्ह्यातील खरं तर समृद्ध असा हा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय. उरण अर्थातच उरण प्रीमियर लीग आणि इथे उरण प्रीमियर लीगचा 4थ्या दिवसातील खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. झरीमरी क्रिकेट क्लब नागाव, गणेश कृपा बालई आणि RS कोटनाका आयोजित सन्मान्य सुशांतजी तांडेल आणि वैभवजी कडू या खरं तर यांच्या संयुक्त पुरस्कृत उरण प्रीमियर लीग 2025 पर्व 4 आणि या पर्व 4 मधील पहिला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला डावाचा खेळ झाला जिथे आपण पाहिलं 52 धावा काढल्या गेल्या आणि 53चं टार्गेट इथे सेट झालं आणि इथे मनगडच्या साईंना बॉलला टर्न दिलं. निहार म्हात्रे हा एक आक्रमक खेळाडू आहे जिथे आपण पाहतो की आक्रमकतेसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू मुलेखंड या गावाला बिलॉंग करत असताना मात्र मागच्या काही 2 ते 3 वर्षामध्ये मी म्हणेन एक त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. थोडा स्ट्रगल करतोय परंतु या मॅच मध्ये त्याचा फॉर्म आणि त्याची रिदम ही फार महत्वाची असणार आहे. त्याच्या बॅटमध्ये एक चौकार जरूर आलाय. धावसंख्येला सुरुवात झाली आहे आणि इथे आक्रमण केलंय आडव्या पट्ट्यानं. खरं तर निहार म्हात्रेचा हा पेटंट स्ट्रोक आहे. येईल अजून एक सलगचा चौकार आणि रणसंख्या पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळेल 8 या आकड्यावर. थँक्यू. सुसज्ज मैदान, उत्कृष्ट न्यूट्रल विकेट, डाऊन द ग्राउंड, टॅप केला बॉल गेला मिड ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक थोडे फंबल होतील. आक्रमकतेनं सुरुवात करतोय. मॅच लवकर फिनिश करण्याचा मनसुबा आपल्याला पाहायला मिळतोय. काही खेळाडू खरं तर फेअरलेस अप्रोच साठी ओळखले जातात, काही खेळाडू आपल्या आक्रमकतेसाठी ओळखले जातात, काही खेळाडू असतात जे त्यांच्या सेन्सिबल क्रिकेटसाठी ओळखले जातात. आक्रमकता हा स्वाभाविक खेळ आहे तो निहारचा आणि निहारनं आतापर्यंत फेस केलेले चेंडू आपल्याला पाहायला मिळतील 4 आणि 4 मध्ये 9 धावा त्यानं अंकित केल्या. यश आलेत स्ट्रायकर एंडवर. सलामीचे फलंदाज बॉलिंगसाठी अभिजित ठाकूर, एक्सपिरियन्स कॅम्पेनियन. बॉल हवेमध्ये, इथे संधी आहे आणि झेल टिपला जाईल. इट्स अ बिग विकेट इन द मॅच. पहिल्याच बॉलवर आल्या पावली परतलेत. व्हेरी अनफॉर्च्युनेट इन द गेम ऑफ क्रिकेट. कोणताही फलंदाज जेव्हा मात्र फार कॉन्ट्रीब्युशन देत नसताना मात्र बाद होतो, दॅट इज व्हेरी अपसेट आणि बाद होतील. यश मिस्त्री आपल्या टीमसाठी मात्र मी म्हणेन फार काही कॉन्ट्रीब्यूट त्याला करता आलं नाहीये. झेल फार छान टिपला आणि पहिला फलंदाज बाद झालाय. बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळतीये अद्विक स्पोर्ट्स. येस डीजे. सुशांत तांडेलचं आयोजन आलं ग, लाखात एक वैभव कडूचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच उरण प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच उरण प्रीमियर लीग. उरण प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग. उरण प्रीमियर लीग पर्व 4 आणि हे टायटल सॉन्ग आपण ऐकताय. उरणच्या क्रिकेटच्या कर्तृत्वाला सन्मानाचा मुकुट चढवणारी स्पर्धा, उरणच्या गौरवाला खरं तर नव्या उंचीचा टप्पा देणारी स्पर्धा आणि क्रिकेटचा क्रीडा वारसा पुढे नेणारी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. उरण प्रीमियर लीग. अभिजित ठाकूर त्याच्याकडे असलेला एक्सपिरियन्स मात्र या मॅच मध्ये एक्झिक्यूट करत असताना 2 चौकार आले. त्यानं संयम आणि आत्मविश्वास ढासळू दिला नाहीये. त्यानंतरचे नेक्स्ट 3 चेंडू फक्त 1 धाव अंकित झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. धावांचा पाठलाग करत असताना 1 बाद 9. एक बाद 9 अशी सुरुवात आपण चर्चा करत होतो उरण आणि उरणच्या या क्रिकेट वैभवाची. पहिलं पर्व पागोटेच्या क्रीडांगणावर आपण पाहिलं, दुसरं पर्व चिर्लेच्या क्रीडांगणावर आपण पाहिलं आणि तिसरं पर्व मोठीजुईच्या क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळालं आणि चौथं पर्व. आणि या चौथ्या पर्वामध्ये या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी आली ती अर्थातच उरण या विभागाकडे. आणि जरूर आपण पाहताय जरीमरी क्रिकेट क्लब नागाव, गणेश कृपा बालई आणि RS कोटनाका यांच्या माध्यमातून खरं तर सुशांतजी तांडेल आणि वैभवजी कडू यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं प्रतिम आयोजन आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेसाठी खरं तर
सुसज्ज नीटनेटकं असं सुव्यवस्थित क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते, जिथे आपण पाहताय की उत्कृष्ट न्यूट्रल ही विकेट आहे, नामांकित पंच, प्रोफेशनल आमचे गुणलेखक, त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी क्वालिफाईड असे समालोचक आपल्याला पाहायला मिळतील. उत्तम अशी क्वालिटी डीजे साऊंड सिस्टीम. मॅच मध्ये दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय, एंड बदललाय आणि विकी घरत येतील. खरं तर मारा करण्यासाठी विकीचा पहिला बॉल हलवार पद्धतीनं फेकला होता, पेस ऑफ करून. खरं तर विकीला ठाऊक आहे निहार म्हात्रेचा त्यांना चांगला अभ्यास करून मैदानाच्या आतमध्ये तो उतरलाय आणि हे फार चांगली गोष्ट आहे, कारण प्रतिस्पर्धी संघाचे मी म्हणेन प्लस पॉइंट्स आणि मायनस पॉइंट्स तुम्हाला माहीत असणं हे गरजेचं असतं. अराउंड विकेट न नवीन फलंदाज प्रसाद गावंड आणि प्रसादच्या बॅटमधनं त्याचा हा फेवरेट स्ट्रोक डाऊन द ग्राउंड परपेंडिक्युलर फ्रंट स्क्रीनला आदळतोय बॉल. पंच राजेंद्र सरांचा इशारा आला. इट्स 4 रन. 4 रणसंख्या पुढे जाईल, डबल डिजिट मध्ये अंकित होत असताना पाहायला मिळतीये 14 या आकड्यावर. येस डीजे अराउंड द विकेट. हाही बॉल पुढ्यात टाकलाय, लोअर फुलटोस अगदीच आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॅट पॅटच्या मधून रिलीज झालाय. इन स्विंगिंग बॉलिंग, जिथे आपण पाहतोय की हा येईल डॉट बॉल. गोलंदाजाने फेकले गेलेल्या मागचे काही आपण पाहताय 3 चेंडू, पहिला बॉल 1, त्यानंतर 4 धावा. ओव्हरपीस बॉलला मार पडला आणि तदनंतर मात्र लाईन बदलली. खोलवर टप्प्याचा बॉल जिथे गतिमान फेकला होता. गोलंदाजीची शैली आणि त्याच्याकडे असलेलं वैविध्यपूर्ण व्हेरिएशन इज द की फॅक्टर इन द गेम ऑफ क्रिकेट, ज्याला आपण म्हणतो असतो, आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. कधी लाईन लेंथ टप्पा बदलले गेलेत, कधी गती कमी, कधी जास्त केली आहे. व्हेरिएशन बॉलिंग अगेन्स्ट द स्पिन. या वेळेला डीप मिड विकेट आणि काऊकर्णच्या मधून बॉल धाडलाय. बॅट्समन प्रसाद गावंड आणि त्यांच्या बॅटमधून येतोय अजून एक शैलीदार आणि त्याचा फेवरेट ऑन साइड स्ट्रोक येईल अजून एक. आक्रमण सुरू झालंय. अ पिंच हिट ऑफ प्रसाद. 2 चेंडू, 2 मोठे फटके, एज लागला. बॉल गेला शॉर्ट थर्ड मार्डिझन मध्ये. डायरेक्ट हिट करण्याची संधी होती, परंतु क्विक रिफ्लेक्स. क्रिकेटमध्ये फिटनेसला फार महत्व आहे. चांगलं कॉलिंग झालं, चांगलं कम्युनिकेशन पाहायला मिळालं निहार म्हात्रे आणि त्याचबरोबर प्रसाद या 2 फलंदाजांमध्ये. एकूण धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ते 19. दुसरं षटक पॉवर प्लेचं P2चं दुसरं षटक आहे. 6 षटकांचा सामना आहे. 4-2-2 खरं तर 1-1 असे मात्र तुम्हाला गोलंदाज वापरावे लागतील. कमीत कमी तुम्हाला नक्कीच 4 गोलंदाज या स्पर्धेमध्ये वापरावे लागतील. बॉल वेट वॉच अँड देन कट करायचं होतं बॉलला. इथे मात्र नक्कीच ग्रिपिंग थोडंसं फसलं गेले. फिल्डरचं आपण कॉन्ट्रीब्युशन पाहिलं अंतर्वर्तुळामध्ये, चांगलं क्विक रिफ्लेक्स दाखवत. 6 चेंडूंचा खेळ झालाय. 6 चेंडूंच्या अखेरीस इथे मात्र विकी घरतनं या षटकामध्ये धावा अंकित केल्या. डबल डिजिट 10 या आकड्यावर. खरं तर इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल आपण असं म्हणूया. आणि 2 षटकांच्या अखेरीस 19 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. गडी बाद झालेत ते 1 अशी माहिती गुणलेखक प्रितेश म्हात्रे आम्हाला देत असताना उर्वरित इक्वेशन प्रेक्षक जरूर विचारत असतील, जरूर आपण अपडेट करूया. येणारे षटक असतील ते एकंदरीत 4 म्हणजे 24 चेंडू आणि 34 धावांची गरज. मुबारक बहार में फुले पाहायला मिळतात. ॲज ऑफ नाव एन्जॉय द जर्नी अँड नॉट द डेस्टिनेशन हेच सांगणारं खरं तर अप्रतिम खरं तर हार्डवर्क आपल्याला पाहायला मिळतंय. संदेश पाटील यांची संपूर्ण टेक्निकल टीम आज सज्ज आपल्याला पाहायला मिळते. 3 कॅमेऱ्यांच्या साहाय्यानं अतिशय उत्कृष्ट असं क्लीन क्लिअर नीट असं हे लाईव्ह ब्रॉडकास्टिंग आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूया.
अर्थातच आपण आभार व्यक्त करतोय प्रशांत माळी सरांचं, ज्यांनी उरण पंच असोसिएशन ची मात्र स्थापना केली आणि प्रतिष्ठापनेनंतर मात्र अनेक पंच आणि त्यांचं खरं तर त्यांच्याकडे असलेलं पॅशन मात्र पुढे आलं. ज्यांच्याकडे क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे, परंतु वयाची मर्यादा प्रत्येकाला असते आणि 40-42 वर्षानंतर करायचं काय, तर मात्र नक्कीच हा एक चांगला पर्याय आपल्याला पाहायला मिळाला, जिथे अनेक पंचांना सोबत घेऊन त्यांना ट्रेन करून त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून आज त्यांनी अनेक खेळाडू तर घडवलेत, परंतु पंच सुद्धा ते घडवताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना अगदी त्यांच्याच कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांना चांगली साथ मिळाली आहे. ती सन्माननीय युवा यंग सुशांत दादा तांडेल आणि वैभवजी कडू या दोन व्यक्तिमत्वांचा आपण खरं तर नाम उल्लेख करूया. झरीमरी क्रिकेट क्लब नागाव, गणेश कृपा बालई, RS कोट नाका यांच्या संयुक्त विद्यमानं या स्पर्धेचं एक भव्य आणि दिव्य असं आयोजन. चौथ्या पर्वामध्ये यशस्वीरित्या मॅडम पॅचअप मधून आहे बॉल आपण पाहतो, विकेट किपर अगदी चपलाईनं बॉलवर झडप घातली आहे. इथे मात्र डॉट बॉल येईल जरूर. एकंदरीत काय तर इक्वेशन पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना जरूर अपडेट करूया. 24-34 असं इक्वेशन होतं, जिथे 3 चेंडूमध्ये मात्र नक्कीच फक्त 2 धावा अंकित झाल्या आणि आता 21 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त ओव्हर द विकेट न स्पेल 2 मध्ये आलेत अभिजित. एज लागला बॉल, पुन्हा एकदा विकेट किपर गेले, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होईल का, तर नाही. ही एक धाव मिळणार. एकेरी दुहेरी धावसंख्येनं जरी धावसंख्या पुढे गेली तरी सुद्धा हरकत नाहीये. तसंच काही सदृश्य या मॅच मध्ये अगदी संयमानं मॅचला ऍक्सलरेट करताना आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग करणारी टीम नक्कीच प्रेक्षकांसाठी सुद्धा मात्र मी म्हणेन ही खुशखबर असणार आहे, त्याची सूचना आम्ही जरूर करू. हा बॉल पंचांकडे मात्र नक्कीच वाईटची अपील केली होती. आमच्या संवेद करतर मगाशी जो आपण आवाज ऐकला सिनियर आमचे समालोचक अलिबागचे, हिंदी भाषा मराठी भाषा या दोन्ही भाषांवर चांगलं प्रभुत्व असणारे यासिन मर्चंट सर. अर्थातच यासिन मर्चंट सर म्हटलं की मग क्रिकेटचा प्रचंड असा अनुभव आणि अगदी मोठमोठ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून मात्र ॲज अ ऑफिशियल समालोचक म्हणून नेहमी कव्हर करत असतात. आज मात्र उरण विभागामध्ये त्यांची मात्र नक्कीच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण स्पर्धेदरम्यान मात्र त्या आज आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ इथं मात्र संपन्न झाला. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 23 आणि आता जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. जर का टीम सोबत चर्चा करायची असेल तर ती तुमच्याकडे मुभा असणार आहे. कॅप्टन, मॅनेजर, तुमचे प्रशिक्षक किंवा तुमचे संघाचे घटक जर का त्यांना खरं तर मैदानाच्या आतमध्ये जर का तुमच्या टीम सोबत जर का चर्चा करायची असेल, कशी करायची पुढची प्लॅनिंग, तुमची स्ट्रॅटेजीज जर का बदलायची असतील किंवा तुमच्याकडे असलेला एक्सपिरियन्स जर का तुम्हाला शेअर करायचा असेल तर डेफिनेटली तुम्ही मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच चर्चा रंगवण्यासाठी जाऊ शकता. हा फार मी म्हणेन ही एक चांगली बाब आहे. इनोव्हेशनसाठी ओळखलं जाणारं हे उरण टेनिस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. रायगडची भव्यता गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय आणि रायगडच्या अगदीच आपण पाहतोय की पावलावर पाऊल ठेवून खरं तर मी म्हणेन अगदी इंडियन प्रीमियर लीगची ही जी संकल्पना आपण पाहतो असतो अगदी त्याच संकल्पनेला मी म्हणेन इथे त्याच संकल्पनेचा पाठपुरावा आपल्याला पाहायला मिळते. स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते 24 लाईव्ह इव्हेंट्सचं हे क्लीन क्लिअर नीट कॅमेरावर आणि या स्पर्धेचं खरं तर मी म्हणेन विजेत्या संघाला जी आपण ट्रॉफी पुरस्कृत करणार आहोत. अर्थातच आपण महान महाराष्ट्राचे चक्रवर्ती सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्थातच जिरे टोप आणि भवानी तलवार आणि खरं तर आपण जर का बघितलं गेलं तर वरच्या अंगाला भगवा ध्वज आणि त्याचबरोबर राजमुद्रा आणि त्याचबरोबर आपण एक चंद्रकोर सुद्धा पाहतोय, गड आपण पाहतोय, जिथे आपण पाहताय की या संपूर्ण ट्रॉफीचा जर का उल्लेख करायचा झाला तर मात्र नक्कीच इथून पुढे मात्र जशी स्पर्धा पुढे जाईल तसं मात्र या गोष्टीचा आपण उल्लेख करणार आहोत. तत्पूर्वी या मॅचमध्ये जरूर प्रेक्षक विचारतायत की इक्वेशन काय. 18 चेंडू आणि 30 धावा असं इक्वेशन आलं. 18 बॉल्स टू गो अँड रिक्वायर्ड 30 टू विन. उरण म्हटलं की मग प्रत्येक गावात जुन्या चालीरीती, उरण म्हटलं की मग वेगवेगळ्या रूढी, वेगवेगळ्या परंपरा, वेगवेगळी संस्कृती आणि वेगवेगळा क्रिकेटचा इतिहास. प्रीमेडिटेड स्ट्रोक आउटसाइड द ऑब्स्टिकल, क्रीज मध्ये घुसून हार्दिक पांड्या स्टाईलने या बॉलला उडवायचं होतं.
इम्प्रोवाइज करत असताना बॅटन बॉल मध्ये नाहीये संपर्क, येईल हा डॉट बॉल आणि निहार म्हात्रे यांना थोडं थांबवलंय. वेट वॉच अँड ट्रान्सफर, ही ताकद आहे निहार म्हात्रेची, मॅन फ्रॉम मुलेखंड, आणि त्याच्या ताकदीच्या साह्यानं आलाय हा त्याच्या बॅटिंग करणाऱ्या टीम साठी पहिला UPL षटकार. म्हात्रे, he look ambitious, he look confident. स्विच करायचा प्रयत्न, वन्स अगेन प्रीमेडिएटेड स्ट्रोक. चेंडूला रीड करण्याची क्षमता ज्या फलंदाजाकडे तो सक्सेसफुल होणार. येईल झोन 1 धाव, रणसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचेल ती 29 या आकड्यावर. 15 चेंडू आणि 23 धावांची गरज. 15 बॉल्स टू गो आणि 23 टू विन. 15 गेंडे 30 रन, 15 चेंडू 23 धावा. इक्वेशन आपल्याला थोडं सोपं होताना पाहायला मिळते. चेंडू आणि धावांचं अंतर कापले गेले. एखादी विकेट त्या विकेटच्या शोधात असतील गोलंदाज. विकी पुढे आले, पुढ्यातनं बॉलला उचलायचं होतं. आउट स्विंगिंग बॉलिंग, स्विंग अँड मिस. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये किती बॉल टर्न झालाय, आणि म्हणूनच डावखुऱ्या हाताचे गोलंदाज तसेही फार आकर्षक वाटतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय आणि इथे आपण पाहतोय. जहीर खानला आपण पाहिलं, इरफानला आपण पाहिलं, टी नटराजनला आपण पाहिलं, आता आपण पाहतोय विकी घरतला स्विंगिंग बॉलिंग. अजून एक बॉल करता आम्ही म्हणेन शॉट ऑफ गुड लेंथ पिक करायचं होतं. बॉलला बॅटचा एज लागलाय, मिडल करता आला नाही. फलंदाज प्रसादला 1 धाव तर जरूर मिळणार. 1 धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ते 31 या आकड्यावर. इक्वेशन मात्र आता 13 चेंडू आणि 22 धावा. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकामधील, चौथ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर विकी. अद्विक स्पोर्ट्स उरण बॅटिंग करत असताना मात्र नक्कीच इथे इम्प्रोवाइज केलंय. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर अलॉंग द ग्राउंड. बॉल गेल्या बरोबर डीप लॉंग ऑन रिझन मध्ये अभिजित आहेत, आणि एकच धाव मिळणार जिंकण्यासाठी. आता 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. सायकोलॉजिकली मी म्हणेन थोडासा प्रेशर आहे तो दोन्ही टीम्सकडे, परंतु आकड्यांचा खेळ, आणि आकड्यांचा खेळ म्हणजेच क्रिकेट जे मात्र संबोधलं जातं. 12 चेंडू आणि 21, एकावर 2 12 आणि 2वर 1 21 अशी आकड्यांची रंगसंगती आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहताय उरण प्रीमियर लीग 2025 पर्व 4थं आणि 4थ्या पर्वाचा हा रंगारंग सोहळा. मॅच रंगत असताना पंडित शूटर्स 8943 मोठी जुई या टीमला डिफेन्स करायचे आहेत. 12 चेंडू मध्ये 21, आणि अद्विक स्पोर्ट्स उरण या टीमला धावा चेस करायच्या आहेत. त्या 12 चेंडू मध्ये 21. जोर मात्र गोलंदाज येईल तोपर्यंत या ऐकूया डीजे मास्टर कुणाल यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. च्या स्मरणानं आपण सुरुवात केली. ज्या घरात ज्या कार्यक्रमाची सुरुवातच शिवरायांच्या नामस्मरणाने होते, तर खरं तर त्या कार्यक्रमाला मात्र मी म्हणेन नेहमी 4 चांद लागत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांना खरं तर आपण पुन्हा एकदा मानाचा मुजरा करूया. टॅप केला बॉल गेला मिड ऑफ रिझर्व मध्ये. इथे संधी आहे का, तर नाही. एकच धाव मिळणार. महान महाराष्ट्राचे चक्रवर्ती सम्राट, एम्परर ऑफ ग्रेट महाराष्ट्र, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड मराठभूमी महाराष्ट्राचे जन्मदाते. अर्थातच त्यांच्याकडनं मात्र अनेक अशा गोष्टी मात्र तुम्हाला क्रिकेटमध्ये सुद्धा वापरता येतील. आपण जरूर या गोष्टीवर थोडीशी चर्चा करू. तत्पूर्वी पहिल्या एका बॉलवर 1 धाव अंकित झाली आहे. 12-21 असं इक्वेशन होतं. मागचे 2 चेंडू 2 मध्ये 2 धावा अंकित झाल्यात. आता उर्वरित 10 चेंडू आणि 19 धावा असं एक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. 10 चेंडू 19 म्हणजे किमान 1 चौकार किंवा 1 षटकार येणं गरजेचं असणार आहे. तो चौकार किंवा तो षटकार येईल का त्याची मात्र नक्कीच वाट पाहत असतील, आणि तो मोस्ट अवेटेड चौकार लगावण्यासाठी निहार तयार आहे. फिरून मारलाय बॉल, लाईन खराब आहे. अक्रॉस द लाईनचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. निहारचं धाडसी फटका, आणि धाडस खेळाडूंना आकार देतो, धाडस खेळाडूंना त्यांची एक वेगळी ओळख देतो, आणि तीच ओळख निर्माण केली आहे निहारनं. आलाय चौकार. मॅच मध्ये इम्पॅक्ट. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज.
17 धावा थोडं सोपं झालंय समीकरण. या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकणारी फलंदाजी. स्लॉक स्वीप केलाय, पॅडल केला बॉलला. वाव, इट्स अ ब्युटिफुल पीस ऑफ बॅटिंग. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीनं केव्हन पीटरसनचा हा फेवरेट स्ट्रोक, रिकी पॉन्टिंगची आठवण करून देणारा फटका, सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा फटका पहा. वाव, that was so elegant, so beautiful, and that was looking like a WOW. Wow, it's a beautiful piece of batting. मॅच मात्र आता फसली आहे. बॉलिंग करणाऱ्या युनिट साठी यज्ञेश्वर चढवला हल्ला. कमबॅक करून द्यावं लागेल आणि येस इट इज. कमबॅक केलंय, येईल हा डॉट बॉल. उर्वरित इक्वेशन पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना अपडेट करूया. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. हा महत्वाचा चेंडू असणार आहे. इथे जर का डॉट आला तर शेवटच्या षटकामध्ये उरतील 11. मिळेल 1 धाव, 2 की येईल चौकार, की मिळेल विकेट. आउट स्विंगिंग बॉल, इट्स अप इन द एअर. फील्डर इज देयर, यज्ञेश. ओ व्हेरी अनफॉर्च्युनेट, इट्स अ ड्रॉप कॅच. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. एकूण धावसंख्या झाली ती 43 आणि आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. हे आहे आपलं कॉम्बॉक्स. आमचे समवेत आहेत गुणलेखक. आमच्या डाव्या अंगाला प्रितेश म्हात्रे आणि उजव्या अंगाला आमचे युवा यंगस्टर समालोचक शंतनू चव्हाण आहेत. आणि स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते ती 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. फार छान गाणं वाजलं. श्रीरामाला वंदनीय असं हे गाणं होतं. जगमे सुंदर दोही नाम, एक शिव दुसरा श्रीराम. आणि गोलंदाज कोण येतो बॉलिंग ट्रॅकवर? द नेम इज शुभम पाटील. आणि शुभम साठी ऑफर सुद्धा असणार आहे. स्पर्धेचे प्रणेते युवा सुशांत दादा तांडेल यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी कॅश प्राइज रोकडा 500 रुपये मिळतील. 500 कॅश प्राइज फॉर एव्हरी विकेट. मला असं वाटतंय प्रितेश की किमान एका विकेटच्या शोधात ते असतील. निहार म्हात्रे वैयक्तिक 17 चेंडू 29 या इंडिव्हिज्युअल स्कोरवर खेळ करतोय आणि 12 मध्ये 14 असं जवळजवळ 110 रन रेटनं खेळ करतोय. तो प्रसाद पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न. बॉल इज अप इन द एअर, फिल्डर अंडरनीथ आणि कॅच इज ड्रॉप अगेन. नाही, या चुका मात्र अपेक्षित नसणार आहेत. तुमच्या कॅप्टनला तुम्हाला खरं तर ॲज अ बाउंड्री रायडर म्हणून तुम्हाला जर का डिफेन्सिंगसाठी ठेवलंय तर मात्र अशा चुका अपेक्षित नसणार आहेत. मला असं वाटतंय की ही एक चूक तुम्हाला मॅच पासून दूर घेऊन जाईल कदाचित. कारण झेल सुटलाय तो निहार म्हात्रे यांचा, जो वैयक्तिक खेळ करतो 31 या आकड्यावर. आता इक्वेशन आहे 5 चेंडू आणि 8 धावांचं. हा फुलटॉस बॉल दिस टाइम ही पासेस द फिल्डर आणि क्लिअर डिस्टन्स मिड विकेट क्लिअर करणारा आणि त्या ताकदीचं प्रदर्शन करणारा हा बैठक हॉरिझॉन्टल बॅटेड स्ट्रोक. पहा ऍक्शन रिप्ले. निहार म्हात्रे नी बेंड केला, वेट ट्रान्सफर केलं आणि अपबॉडीच्या साह्याने बॉलला अगदी सहजतेनं टायमिंग आणि ताकदीनं षटकारामध्ये कन्वर्ट केलंय. निहार म्हात्रे फ्रॉम मुलेखंड बॅटला पिंकी किस करत असताना आपल्याला ते पाहायला मिळाले. कॅमेरामॅनने हे क्षणचित्र टिपली आहेत. मॅच आता फसली आहे, फक्त 2 काढायचे आहेत. अजून एक फुल टॉस आणि दॅट शुड बी विनिंग रन. आणि बॅटला पुन्हा एकदा पिंकी किस करत असताना अभिनंदन स्वीकारतोय आणि मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स आपण टीमचं करूया. निहार म्हात्रे अँड आर्मी 20 चेंडू आणि 41 धावांचं एक मॅच विनिंग कॉन्ट्रीब्युशन. आणि सामना मात्र जिंकत असताना इथे आपण जरूर पाहतोय आद्विक स्पोर्ट्स टीम उरण या टीमचं आपण अभिनंदन करूया. आणि हार्ड लक
टीम पंडित शूटर्स 8943 या टीमला आपण पुढच्या मॅचसाठी देऊया शुभेच्छा। आणि इथे या मॅचचा हिरो आमचे गुणलेखक प्रितेश म्हात्रे आम्हाला अपडेट करतील की कोण आहे या मॅचचा हिरो। तत्पूर्वी प्रेक्षकांसाठी मात्र आज लकी ड्रॉ ही सूचना घोषणा किंवा खुशखबर आम्ही करतोय। 3 प्रेक्षकांसाठी आकर्षक बक्षिसं असणार आहेत लकी ड्रॉच्या साह्यानं। आणि त्यासाठी जर का तुम्हाला नावे जर का कलेक्ट करायची असेल तर आमच्या ऑर्गनाइज कमिटीकडे जरूर आपण ती नावे द्या। आणि लकी ड्रॉच्या साह्यानं मात्र आमच्या रसिक प्रेक्षकांना मात्र नक्कीच बक्षिसं सुद्धा मिळणार आहेत UPL 2025। थँक्यू। चला आणि टॉस जिंकून पहिल्यांदा नेक्स्ट मॅच मध्ये वैशाली स्पोर्ट्स सोनारी या टीमनं फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय। सो प्लीज आपण फिल्डिंगचा सेटअप करून घ्या। इन बिटवीन वी विल अनाउन्स अ मॅन ऑफ द मॅच 41 रन्स विथ द बॅट आणि मॅच विनिंग कॉन्ट्रीब्युशन मॅन फ्रॉम मुलेखंड नाव आहे निहार म्हात्रे। पहिला मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच निहार प्लीज कम अँड कलेक्ट युअर ट्रॉफी। आणि जशी मात्र नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल पहिल्या 3 षटकांसाठी आम्ही यासिन मर्चंट सरांना इन्व्हाइट करू, दुसऱ्या 3 षटकांसाठी आम्ही जुळू आणि शेवटची 6 षटकं खरं तर यासिन मर्चंट सरांचा एक्सपिरियन्स व्हॉइस